मध्ये ही मॅच सुरू आहे. एक एक मॅच जिंकल्यात. दुसऱ्या फेरीची लढत आहे ही. इथून जो संघ विजय होईल तो तिसऱ्या फेरीमध्ये क्वालिफाय करेल. हो बहुत ही बेहतरीन जबरदस्त फटका. चेंडू 4 धावांसाठी हा चौकार. 4 धावांनी संघ पुढे जाऊन पोहोचतोय 6 धावांवरती. अक्षयचा इथं समाचार घेतला जातोय. पहिल्या डबल नंतर डॉट आणि हा चौकार. ऋषिकेश पानसरे स्ट्रायगन वरती आहे. संघाचा संघनायक आहे. कॅप्टन आहे. कॅप्टनचा रोल काय असतो या मॅच मध्ये आपण बघत आहोत. धावा बनवणे गरजेचं आहे. 24 चेंडू मध्ये मोठं टार्गेट सेट करायचं आहे. या विला पुन्हा इनसाइड आउट. कव्हरच्या डोक्यावरून वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर ओव्हर द रोप. 4 धावा चौकार. काय फटका घेतलाय. इनसाइड आउट. मागच्या मॅच मध्ये ऋषी 5व्या क्रमांकावरती आला होता कारण धावा कमी काढायच्या होत्या. त्याला देखील माहिती आहे. मात्र या मॅच मध्ये धावा बनवायच्या आहेत. टार्गेट मोठा सेट करायचा आहे आणि मिडल ऑर्डर वरती आता ओपनिंग वरती प्रमोटेड झालाय हा फलंदाज ऋषिकेश पानसरे ऑन फायर. लगातार बॅक टू बॅक 2 चौकार आपल्या बॅट मधून ठोकतोय. सीबीडीचा राजा हा संघाचा फलंदाज एन सार्क फाउंडेशनच्या विरुद्ध. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी फाईनली चावून उचललाय. हुक केला. चेंडू झाडांवरती आलेलाय. लंबा चौडा मोठ्यात मोठा हा षटकार. 6 बिग हिट बिग वन. काय फटका घेतलाय. धाव संख्या धावपलकावर आली आहे 16 का डोला. ऋषिकेश पानसरे का बल्ला बोला. 6 रन. काय फटकेबाजी करतो ऋषी. आपलं क्रिकेटचा दर्जा इथंच दाखवतो हा फलंदाज. क्रिकेटचं मादक सौंदर्य बघायला मिळतोय. क्रिकेटची नजाकत बघायला मिळतोय. क्रिकेट मधली ऋषिकेश पानसरेची ताकद बघायला मिळते. काय फटकेबाजी. मैदानाच्या चारी बाजूने टोलेबाजी. यावेळेला पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला बॅट आणि बॉलचं टायमिंग जुळलं नाहीये. सिंगल नाता मात्र स्कोर पुढे ढकललाय. संघाची धावसंख्या पुढे गेली आहे 17 धावा धावपलकावर. महागडं षटक. पहिल्या षटकामध्ये आक्रमण केलंय. आक्रमण आणि आक्रमण. कारण पॉवर प्ले आहे आणि पॉवर प्लेचं षटक मांडल्यानंतर हाणामारी होणं महत्वाचं आहे. 17 धावा धावपलकावर एकही गडी बाद नाही. SR फाउंडेशनचा मुख्य गोलंदाज मुख्य ब्रह्मास्त्र होता आणि याच गोलंदाजाच्या चिथड्या उडवल्या तिथे ऋषिकेश पानसरेने. आता मात्र नवीन गोलंदाज. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मागच्या मॅचचा हिरो सिद्धेशकडे आता मात्र अपेक्षा असतील संघनायकाच्या. कारण सिद्धेशकडे ती धमक आहे. ती चमक आहे. ती कुवत आहे या खेळाडूकडे. ऋषिकेश पानसरेची विकेट काढावी लागेल. या धावांचा जो ओघ वाढलाय तो धावांचा ओघ थांबावा लागेल. कारण जर पुढच्या फेरीमध्ये जर आपल्याला प्रवेश करायचा असेल तर या फलंदाजाची विकेट महत्वाची आहे. पुढच्या फेरीमध्ये शिरकाव करायचा असेल तर या फलंदाजाची विकेट घ्यावी लागेल. ऋषिकेश पानसरे मैदानावरती वावटल या खेळाडूने माजवलंय. काय बॅटिंग केली आहे. पहिल्या षटकामध्ये फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन असतं मित्रांनो. पहिलं इम्प्रेशन हे शेवटचं इम्प्रेशन असतं. ऋषिकेश पानसरे ऑन फायर. सिद्धेश यावेळेला गोलंदाजच्या मार्कवर पॉवर प्लेचा निर्बंध हटवला गेलाय. 5 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर आहेत. गोलंदाज सिद्धेश मॅचचा मॅन ऑफ द मॅच. समोर स्ट्रायकरवरती अफलातून फलंदाज विस्फोटक फलंदाज ऋषिकेश पानसरे. ओह यावेळेला चेंडू हवेत आहे. झेल होण्याची संभावना आणि फलंदाज ऋषिकेश पानसरे बॅक टू दी पॅव्हलियन. मोठा मासा गळाला लागलाय. सिद्धेश मी का मॅचचा मॅन ऑफ द मॅच होतो मागच्या. मी काय आज या संघामध्ये या दर्जाची गोलंदाजी करतोय हे दाखवून दिलंय. हे सिद्ध करून दाखवलंय या गोलंदाजाने. जबरदस्त. आल्या पहिल्या चेंडूवरती मोठा आदरा मोठा दणका दिलाय सीबीडीच्या राजाला. अर्थातच ऋषिकेश पानसरेला तंबूच्या आश्रयाला. काय बॉलिंग एफर्ट आहे. 100% कमेंटमेंट दिली त्या क्षेत्ररक्षकाने ज्याने हा झेल पकडलाय. कारण अतिशय महत्वाचा झेल होता. बिग कॅच. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कॅच. पहिला मोहरा गाडत. फर्स्ट विकेट गॉन. सीबीडीचा राजा.
नवीन बॅट्समन मैदानामध्ये. मागच्या मॅच मध्ये ज्याने डान्सिंग डाऊन द स्टायलिश बॅटिंग केणारा फलंदाज मुकेश. नॉन स्ट्राईक एंड वरती, स्ट्राईक एंड वरती लोहित. यावेळेला कव्हरच्या डोक्यावरून सिंगल डबलचा प्रयत्न, 2 धावा देखील पूर्ण झाल्यात. 2 धावाने आता मात्र संघाची धावसंख्या पुढे गेली आहे. 19 धावा धावफलकावर. ऋषिकेश मैदान होतं, असं वाटत होतं की धावांचा ओघ ज्याप्रमाणे वाढलाय, ज्या प्रकारे फटकेबाजी चालू होती, असं वाटत होतं की 60-70 प्लस होणार की काय. आणि बघणाऱ्या प्रेक्षकांना देखील आनंद येत होता. एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली होती या मॅच मध्ये. तो फलंदाज गारद झालाय. लोहितचा हा रिव्हर्स हिट, काय फटका खेचलाय. स्विच हिट, 4 धावांसाठी हा चौकार. 4 धावाने मात्र संघाची धावसंख्या धावफलकावर लागली आहे 23. सीबीडीचा राजाचा येणारा प्रत्येक खेळाडू एक वेगळ्याच ईर्षेने मैदानामध्ये आलाय, वेगळ्याच ऊर्जेने मैदानामध्ये आलाय. कारण त्यांना ही मॅच जिंकायची आहे. त्यांना हा सामना जिंकून 3ऱ्या फेरीमध्ये क्वालिफाय करायचा आहे. काय बॅटिंग केली. पहिला ऋषी, नंतर आता लोहित. मागच्या मॅच मध्ये लोहित 0 वरती आउट झाला होता. डग आउट होती, 0 डग होता. मात्र या वेळेला या मॅच मध्ये आपलं कमिटमेंट देतोय. गरज आहे. ओपनिंग ब्लास्टर आहे हा फलंदाज या संघाचा. संघाची धाव संख्या धावफलकावर 23. पुन्हा एकदा स्विच हिट. चेंडू लॉंग स्टॉप कडे ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक धावतोय, मात्र चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमा रेषा पार, चौकार. 4 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर 27. 27 धावा धावफलकावर लागली. आणि मी तर म्हणे मोठं वाटचाल होत आहे, मोठ्या टार्गेट, मोठा लक्ष्य अचीव होणार आहे असं वाटतंय. कारण ज्या प्रकारे ऋषीच्या पावलांवरती पाऊल ठेवून फलंदाजी करतोय लोहित. स्विच हिट, रिव्हर्स अटेम्प्ट केला. सिद्धेश ज्याने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवल्यानंतर 2 चौकार देखील या गोलंदाजावरती आलेत. फिल्डिंग बदलली गेली आहे, फिल्डिंग मध्ये परिवर्तन केलंय, गती परिवर्तन करावं लागेल. व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल स्ट्रोक मिस्टर लोहित. डीप बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामधून पंचांचा इशारा आला, एम्पायरचा सिग्नल येतो की हा चौकार आहे. 4 धावाने आता मात्र संघ पुढे गेलाय 31 धावा धावफलकावर. सुरुवात खूप छान झाली आहे सीबीडीची राजा संघाची. 15.50 सरासरीने वाटचाल सुरू आहे. 15.5 सरासरी आहे. एकतीस धावा धावफलकावर. सिद्धेश गोलंदाजीच्या मार्कवर. स्विच हिट, चौकार. बिनू के पास से ये निकलती हुई लगातार 3रा चौकार, हॅट्रिक. 4था चौकार आहे. 4 चौकार या मुख्य गोलंदाजावरती ठोकलेत फलंदाज लोहित या बॅट्स फलंदाजाने. काय बॅटिंग केली आहे. बिनू के सामने से गेंद, बिनूच्या जवळून गेलेला चेंडू. बिनूची पर्सनॅलिटी जर आपण बघितली तर आपला KGF चा हिरो रॉकी भाई, सेम टू सेम हे स्टाईल. षटक संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आता मात्र सीबीडीच्या राजाची धावसंख्या झाली आहे 35. 1 गड्याच्या मोबदल्यात लॉस ऑफ 1 विकेट. 17.50 सरासरी सुरू आहे. 17.50 करंट रन रेट.
तिसरा गोलंदाज SR फाउंडेशन कडून येतोय. पहिल्या 2 गोलंदाजांना भरपूर मार मिळालाय, भरपूर त्यांची पिटाई झाली आहे, धुलाई झाली आहे आणि आता मात्र येणारे शेवटचे 2 गोलंदाजांना आता इथं प्रयत्न करावा लागेल. जर या 2 षटकामध्ये आपण विकेट घेतल्या नाही, धावा अडवल्या नाहीयेत, तर मात्र या स्कोर कार्डवरती मोठं टार्गेट आपल्याला चेस करावं लागेल. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली धावतोय, विकेट किपर चेंडू खाली धावतोय, मात्र चेंडूवरती 2 धावा पूर्ण झाल्यात. कारण फेकिंग बॅकअप नाही आहे आणि 2 धावांचं रूपांतर आता मात्र 3 धावांमध्ये झालंय. काय करून बसलेत क्षेत्ररक्षक. चुकीला माफी नाही आहे, क्रिकेटमध्ये तरी माफी नाही आहे, कारण गेलेली वेळ परत येत नाही आहे. 3 धावांनी संघ जाऊन पोहोचलाय 38. व्हाईट बॉल. डॉट बॉलची सांगता झाली आहे. 38 झाले ना, 39 वरती धावसंख्या थांबली आहे. लवली हिट, इट्स अ क्रॅकिंग हिट. मिस्टर लोहितच्या बॅट मधून आलेला हा गगनचुंबी षटकार. 45 मागच्या मॅच मध्ये जो खेळ राहिला होता या फलंदाजाचा, तो खेळ आता पूर्ण करतोय. हा षटकार आणि 52 धावा धावपलकावर, 52 धावा धावपलकावर CBDचा राजाच्या लागल्यात. राजा सारखा खेळतोय हा फलंदाज मुकेश. बॅटच्या वरचा टो लागलाय, चेंडू लॉंग स्टॉप कडे ट्रॅव्हल होतो. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण. 2 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 54 धावा. खूप मोठं लक्ष लागणार आहे. तिसरा षटक, 3 षटकांमध्ये धुलाई झाली आहे. सर्व गोलंदाजांची इथे पिटाई झाली आहे, शाप धुलाई झाली आहे आणि आता मात्र शेवटचं षटक आहे. 54 धावाला धावफलकावर लागल्यात. अजूनही 1 षटक बाकी आहे आणि गोलंदाजच्या मार्कवर आहे गोलंदाज. पहिला गोलंदाज आला अक्षय, त्याने 17 धावा दिल्या. दुसरा गोलंदाज सिद्धेश, त्याने 18 धावा दिल्या. तिसरा गोलंदाज विकी, त्याने 19 धावा दिल्या. तिन्हीच्या तिन्ही गोलंदाजांची धुलाई झाली आहे.
नवीन गोलंदाज एल्टो अल्बर्टो एल्डोरॅडो एल्डोरॅडो. हॅलो, हे बघा एक महत्वाची सूचना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो. पुढची जी मॅच होणार होती प्रशांत स्टार वर्सेस आई एकविरा, तर आई एकविरा संघाचा काही कारणास्तव तो संघ इथं पोहोचू शकणार नाहीये प्रॉब्लेम असल्यामुळं प्रशांत स्टार या संघाला तिथे पुढच्या फेरीमध्ये वाटचाल दिली गेली आहे. तर त्यानंतर पुढची जी मॅच होईल ती सुपर पॉवर वर्सेस ठाकूरवाडी या दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचं आहे. हा चौकार, कारण तिसरी जी मॅच होणार होती प्रशांत स्टार आणि आई एकविरा, त्या आई एकविरा संघ येऊ शकत नाहीये, प्रॉब्लेम आहे, काही कारणास्तव पोहोचणार नाहीये. त्यामुळे प्रशांत स्टार संघाला सरळ बाय दिली गेली आहे आणि पुढच्या फेरीमध्ये वाटचाल दिली आहे. तर चौथी जी मॅच होणार होती ती आता यानंतर मॅच होईल सुपर पॉवर वर्सेस ठाकूरवाडी. दोन्ही संघाच्या संघनायकांनी लगेच संपर्क साधायचा आहे आयोजकांशी. लोहित आणि मुकेश आणि गोलंदाज एल्टो यावेळेला गोलंदाजच्या मार्कवर 58 धावा. यावेळेला डॉट बॉलची सांगता झाली आहे. धाव संख्या आहे त्या स्थितीमध्ये 58 वरती धावा थांबल्यात. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक. लगातार 2 चेंडू डॉट लोहितला यावेळेला. 58 वरती धावसंख्या थांबली आहे. रिव्हर्स हिट, क्षेत्ररक्षक आहे मात्र चेंडूवरती एकदा पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि या चेंडूवरती 2 धावा पूर्ण. 58 प्लस 2 झाल्या 60. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. एल्टोची प्रशंसा करावी लागेल. सुरुवातीच्या 3 गोलंदाजांनी मार खाल्ल्यानंतर हा गोलंदाज आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करतोय. चेंडू हवेत डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑनच्या डोक्यावरून लोहितचा हा आलेला ब्रँडेड षटकार. इट्स अ क्लिअर माहिती. 66. दॅट्स अ बिग ह्यूज 66 रन्स. 66 धावा धावफलकावर. काय बॅटिंग केली आहे फलंदाजाने, उच्च कोटी दर्जाची बॅटिंग आहे. फुलटॉस सोडणार नाही आहे. लॉलीपॉप होता. चेंडू डिप मिड विकेटच्या डोक्यावरून पंचाने सिग्नल दिलाय की हा षटकार. 6 धावाने संघ जाऊन पोचलाय सीबीडीचा राजा 72 धावांवरती आणि टार्गेट आहे 73 धावांचं. आणि मॅरेथॉन इनिंग, अफलातून इनिंग खेळणारा फलंदाज लोहित याने स्वतःच्या धावा काढल्यात. मुकेश यांनी जास्त काढल्या, किती काढल्या? पस्तीस धावांची इनिंग लोहित याने खेळली आपल्या संघासाठी. ऋषिकेशचा स्टार्ट आणि फिनिश केलाय लोहितने आपल्या स्टाईलने.
पुढची मॅच सुपर पॉवर आणि ठाकूरवाडी. नेक्स्ट मेडल ठाकूरवाडी आणि सुपर पॉवर. सीबीडी ठाकूरवाडीचा कॅप्टन आलेला आहे, तर सुपर पॉवरचा कॅप्टन यायचा आहे. ठाकूरवाडीचा कॅप्टन आलाय, तर सुपर पॉवर आपला कॅप्टन पाठवायचा आहे. संघनायक, संघाचा मुखिया. मॅच 5 षटकांची असेल, 5 ओव्हरची मॅच असेल. सुपर पॉवर विरुद्ध ठाकूरवाडी. टॉसचा बॉस होतोय. सुपर पॉवर वर्सेस ठाकूरवाडी. सुपर पॉवर संघ नाणेफेकी जिंकली. आपण या मॅच नंतर लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सुपर पॉवर आपला निर्णय जो असेल तो आपण लगेच कळवायचा आहे. या मॅच नंतर आपला जो निर्णय असेल त्यासहित मैदानाचा ताबा घ्यायचा है. 30 गेंदों में 73 रन का टारगेट है. गेंदबाजी कमान अश्विन के हाथ में. लेफ्टी गेंदबाज लेदर का. 24 गेंदों में 73 रन. 73 रन बनाने 24 गेंदों में. लक्ष्य काफी बड़ा है, टारगेट बड़ा है, लेकिन बल्लेबाजी में देखा जाए तो ओपनिंग जोड़ी आत्मजीत और एल्टो, ये आरंभिक जोड़ी मैदान के अंदर दाखिल होती हुई. एल्टो और आत्मजीत. 24 गेंदों में 73. टारगेट काफी बड़ा लगा है सीबीडी के राजा के बल्लेबाजों ने. बल्लेबाजी ऋषि, लोहित, मुकेश, 3 बल्लेबाजों ने काफी बेहतरीन बल्लेबाजी की, आक्रामकता दिखाई. 73 रन का टारगेट है 24 गेंदों में. यहां से बेहतरीन गेंदबाज अश्विन, पिछले मैच के मैन ऑफ द मैच. बैटिंग बॉलिंग 3 विकेटें निकाली थी और यहाँ से टारगेट बड़ा है और बड़े टारगेट को अचीव करने के लिए आपको बड़े हिट मारने होंगे, लंबे लंबे छक्के चौके मारने होंगे. एसआर फाउंडेशन आपके बल्लेबाजों को
आत्मजीत और एल्टो ये जोड़ी मैदान के अंदर है। बल्ले का किनारा लगा है वहां पर, बहुत ही बेहतरीन फील्डिंग। 3 रन 4 रन अपनी टीम के लिए जरूर बचाए इस बल्लेबाज ने। सिंगल के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 2 रन स्कोर कार्ड के ऊपर बगैर नुकसान। SR फाउंडेशन। गेंद हवा में है लहराती हुई और साई ने गेंद को लपका, कैच को लपका और ये पहले विकेट का पतन। आत्मजीत की पारी समाप्त। इनिंग नंबर 3 सिद्धेश मैन ऑफ द मैच। पिछले मैच के टारगेट काफी बड़ा है, बड़े टारगेट को अचीव करना है और विकेट भी जा रही है। रन बनाने काफी मुश्किल में है SR फाउंडेशन। टारगेट काफी बड़ा है। रन रेट देखा जाए तो 15 के ऊपर है, तकरीबन 18 का रन रेट होगा हर ओवर में। 18.5 डिफिकल्ट है, मुश्किल है, लेकिन असंभव भी नहीं है। ये देखिए एल्टो ने गेंद को खेला है मिड विकेट के ऊपर से, साई गेंद के पीछे। तब तक सिंगल आता हुआ, सिंगल से 3 रन स्कोर कार्ड के ऊपर SR फाउंडेशन। अश्विन लेफ्ट एम ओवर द विकेट। सिद्धेश के लिए ये शॉर्ट ऑफ लेन डिलीवरी थी, पटकी हुई गेंद, डॉट गेंद निकलती हुई, डॉट गेंद के साथ स्कोर अभी पे रुका हुआ है 3 रन के ऊपर। पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ अब टारगेट बढ़ रहा है। रन रेट, रिक्वायर्ड रन रेट अब बढ़ेगा। 3 ओवर में 70 रन चाहिए। अब मुश्किल लग रहा है भाई, लेकिन नामुमकिन भी नहीं है। ओमकार 23 रन हर ओवर में बनाने, 23 रन हर ओवर में बनाने। ओमकार लेफ्ट एम राउंड विकेट गेंदबाजी करेंगे। सामने बल्लेबाज एल्टो। मिड विकेट क्षेत्र में से गेंद ट्रैवल होते हुए गेंद के पीछे साई गेंद को उठाए, तब तक सिंगल पूरा होता हुआ 1 रन से टोटल आगे बढ़ता हुआ 4 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। यहां से पूरी तरह से बांधा है SR फाउंडेशन को। सीबीडी के राजा के बल्लेबाज हो या फिर गेंदबाज हो, उम्दा परफॉर्मेंस दिया है यहां पर। ओह, इट्स अ क्लियर हिट। मिस्टर सिद्धेश के बल्ले से आता हुआ ये दमदार छक्का। 6 रन से टोटल आगे बढ़ता हुआ 10 रन स्कोर कार्ड के ऊपर। ओहो, बेहतरीन गेंद,
डॉट गेंद की समाप्ति यहां से देखने को मिल रही है। स्कोर वहीं पे रुका हुआ है 10 रन पर। काफी रन अभी चेसिंग करने। एक छक्का आया है सिद्धेश के बल्ले से। 15 गेंदों में अभी 63 रन बनाने काफी बड़ा लक्ष्य लग रहा है। लंबे लंबे छक्के मारने होंगे। अब यहां से आपको रन टैली करने से अच्छा आपको छक्के चौवे टैली करने चाहिए। 10 छक्के मारने होंगे आपको तकरीबन। इस मैच को अगर आपको जीतना है तो जितनी गेंदें बचे उसमें आपको 9 छक्के या 10 छक्के मारने होंगे, नहीं तो 5 छक्के और 6-7 बाउंड्रियां लगानी होंगी, फिर मुकाबले में बन सकते आप। लेकिन काफी मुश्किल है। सिद्धेश टाइगन पर ओ बैक टू द बॉलर। कैच लेने की कोशिश थी वहां पर ओमकार की, लेकिन गेंद काफी तेज मारी थी। फुल स्पीड से खेला हुआ ये शॉट था। सिंगल से 7 टोटल आगे बढ़ता हुआ 13 रन स्कोर कार्ड के ऊपर, 11 रन स्कोर कार्ड के ऊपर 11। एक विकेट के नुकसान पर SR फाउंडेशन 11। बल्ले का हिस्सा लगा है। गेंद विकेट कीपर के पीछे, फील्डर वहां पर तैनात है, लेकिन इस गेंद के ऊपर अब सिंगल लेते हुए, सिंगल से टोटल आगे बढ़ेगा 12 रन। 12 रन एक विकेट के नुकसान पर। इसी के साथ ये दूसरा ओवर भी समाप्त और 2 ओवर के समाप्ति के बाद 12 रन, यानी कि बची हुई 12 गेंदें और 61 रन चाहिए। 30 का रन रेट है, 13.50 का रिक्वायर्ड रन रेट। 10 छक्के मारने हैं 12 गेंदों में। नामुमकिन है, लेकिन मुमकिन बनाया जा सकता है। स्वप्निल कमान संभालते हुए। और फलंदाज यानी बैट्समैन, बल्लेबाज सिद्धेश की पारी यहां पर समाप्त। सिद्धेश बैक टू दी पेवेलियन। काफी रनों से, कितने रनों से आप पीछे है, कितने रनों से आप ये मुकाबला छोड़ सकते हैं? अभी 59 रन चाहिए 10 गेंदों में। 10 के 10 छक्के मारने होंगे। न्यू बैट्समैन, न्यू कैंडिडेट विकास। आइटो इस वक्त गेंद बैकवर्ड पॉइंट में जा रही है। सिंगल 1 रन के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 15 रन स्कोर कार्ड के ऊपर। 2 विकेटों के नुकसान पर SR फाउंडेशन।
अक्रॉस द लाइन गेंद को मारा है, आड़े बल्ले से खेला है, वाइडिश लॉन्ग ऑन में चेतन गेंद को उठाए, तब तक इस गेंद के ऊपर सिंगल पूरा होता हुआ 1 रन के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 16 रन को स्कोर कार्ड के ऊपर। 16 लॉस ऑफ 2 विकेट्स, 16 रन स्कोर कार्ड के ऊपर लग चुके हैं और पूरा शांत माहौल है एकदम। इस मैच में उतनी मजा नहीं है, एक तरफा मुकाबला है, जान ही नहीं है इस मैच में डॉट गेंद, क्योंकि टारगेट इतना बड़ा है कि वो चेस करते वक्त पूरी तरह से पसीने छूटे हैं एसआर फाउंडेशन के। मैच में उतनी मजा नहीं है, लेकिन फिर भी कोशिश हो रही है कि कितने मार्जिन से, कितने रनों से आप हारने वाले हैं, ये सवाल है यहां पर। लास्ट बॉल है स्वप्निल की, ये डॉट गेंद। इसी के साथ 3 ओवर का खेल समाप्त। आखिरी 6 गेंद है और काफी रन चाहिए, 57 रन चाहिए 6 गेंदों में, तो ये मुकाबला समाप्त होने वाला है। सीबीडी का राजा क्वालिफाई कर चुकी है तीसरे दौर में। 6 गेंदे 57। सलाम रॉकी मैदान के अंदर बीनू भाई मैदान के अंदर दाखिल होते हुए, लंबा चौड़ा कद है इनका, पर्सनालिटी और बॉडी लैंग्वेज इनकी ऐसी है कि छक्का आ सकता है। सुपर पावर आपका फैसला क्या है, बैटिंग या बॉलिंग? अगला मुकाबला सुपर पावर बॉलिंग यस। आपको इस मुकाबले के बाद तुरंत मैदान के अंदर दाखिल होना है, सुपर पावर। और बल्लेबाज ठाकुरवाड़ी आपने 2 बैट्समैन तैयार रखिए। ऋषभ आखिरी गेंदबाज, ऋषभ नाम में ही दमखम है इस खिलाड़ी के। ऋषभ 6 गेंदे 57। एक मैच में आपको जरूर बताऊंगा, ये कंडीशन को देखते हुए 4-5 साल पहले एक मैच हुई थी हमारे उड़न के इधर कालुंद्रे, और ऐसे सामने पापड़ीचा पाड़ा ये टीम की मैच चल रही थी, और उस मैच में आखिरी 6 गेंदों में रन चाहिए थे 42 रन चाहिए थे आखिरी ओवर में, और कप्तान को लगा कि हम ये मुकाबला आसानी से जीतने वाले हैं। ऐसे में उसने क्या किया कि अपने मेन गेंदबाज को छोड़कर एक नया खिलाड़ी को लेके आए। उन्हें लगा तो ये 42 रन तो बनने ही वाले नहीं है 6 छक्के मारने के बावजूद, लेकिन हालात ऐसे हुए कि उस गेंदबाज ने वो 6 छक्के तो दिए और 7 छक्के दिए, 9 बॉल के ऊपर 1 छक्का, और मैच हारी थी। उसके बाद वो जो हालात हुई थी उस टीम के, वो पूछो मत। सेमीफाइनल का मैच था वो, खून के आंसू रोने वाला मैच था वो। ऐसी गलतियां हुई, लेकिन यहाँ 57 है, ठीक है, कभी कभी होता है क्रिकेट में। बीनू के लिए गेंद, कारपेट के सहारे गेंद को ढकेला है। मैच में उतनी जान नहीं है, 4 गेंदें हो चुकी है, 22 रन स्कोर कार्ड के ऊपर। लास्ट 2 बॉल, ऋषभ पंत गेंदबाजी करते हुए। ऋषभ 2 गेंदे 51 की जरूरत। डॉट बॉल, लास्ट बॉल 51 रनों की जरूरत है। काफी रनों से हारने वाली है मैच एसआर फाउंडेशन। खेमा छोड़ते हुई, निराश, मायूस, हताश, गलतियां हुई, गेंदबाजों की धुलाई हुई, विकेट मिली नहीं। ऋषिकेश पानसरे और लोहित के बल्लेबाजों ने धज्जियां उड़ाई। डॉट गेंद के साथ मैच समाप्त, मैच फिनिश। सीबीडी का राजा क्वालिफाई कर चुकी है तीसरे दौर के लिए। वेल डन, कॉन्ग्रेचुलेशन। मॅन ऑफ द मॅच लोहित. मॅन ऑफ द मॅच साठी यायचं लगेच. 35 धावांची खेळी, मेडल देऊन आपल्याला इथं सन्मानित केलं जाणार आहे. 10x बॉलचा वापर केला गेला या मॅच मध्ये, या टुर्नामेंट मध्ये.
हॅलो, पाण्याच्या ज्या बॉटल आहेत खाली त्या डस्टबिन ठेवल्या आहेत, त्या डस्टबिन मध्ये टाकायचं आहे. काल पण आपण सांगितलंय. मॅन ऑफ द मॅच लोहित, 35 धावांची इनिंग, सन्मानित केलं जात आहे मॅन ऑफ द मॅच साठी. सुपर पॉवर फिल्डिंग लावायची आहे. साई, मोबाईल तुझा इकडे आहे. कॉमेंट्री बॉक्स कडे यायचं साई. बघितलं बॅटिंग. टॉस कोण घेतला आणि काय घेतलं. तर या दिवसाची दुसरी लढत तर सुपर पॉवर 11 वर्सेस ठाकूरवाडी. तर सुपर पॉवर 11 यांनी टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. दुसरे गेले आजमध्ये नाही. कोण बॅट हे स्कोरिंग कर. ठाकूरवाडी 11चे ओपनिंगचे फलंदाज आपल्याला बघण्यात येतात. तर हेमंत पाटील आणि त्यांच्यासोबत हेमंत ठाकूर आणि त्यांच्यासोबत येत आहे ते जय.